जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत खंडातल्या पावसाची कहाणी. मित्रांनो, राज्यामध्ये मुसळधार बरसलेला पाऊस हा काही दिवसांमध्ये विश्रांती घेतोय. मात्र मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 8-9 या कालावधीमध्ये काही ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, जालन्याच्या बहुतांश भागामध्ये असेल, तसेच नाशिक भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, पैठण, गंगापूर भागामध्ये सटकारे किंवा मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे. 8 तारखेची कंडिशन आपण पाहिलेली आहे. तो पाऊस पुन्हा परभणी, लातूरच्या काही भागामध्ये, नांदेड पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत देखील प्रस्थान करणार आहे. याबाबतही माहिती आपण पाहिलीच होती. मात्र आज आपण विश्रांती आणि खंडामध्ये कसा असणार आहे पाऊस आणि तो कोणत्या मार्गाने येणार आहे याबद्दल विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल, कारण की हे आपलं THFS वेदर नावाचं जे चॅनल आहे हे आपण नवीन खोललं आहे, कारण की याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करतोय, तर सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर देखील करत चला. तर बघूयात मित्रांनो, 11 किंवा 12 तारखेला जो खंड स्टार्ट होतोय त्या खंडाची तीव्रता 8 दिवस राहणार आहे. 8 दिवसानंतर परत 4 दिवस तो पाऊस, पुन्हा तो 8-15 दिवस मोकळा असणार आहे. एकंदरीत 25 दिवस लानिनाच्या काळामध्ये असे निघणार आहेत. तर ते कसे निघतील या बाबतीत आपण प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बऱ्याच जणांच्या धरणाच्याही प्रश्नाचं उत्तर आपण या अगोदर दिलंय की आवक वाढेल, इतक्या टक्के ते पाऊस पडू शकतो. नाशिक क्षेत्रातल्या आवकमुळे जायकवाडीचं पाणी शेतात किती वाढेल ते प्रश्न आपण नंतर बघूयात. पण आता आपण पाहणार आहोत जो 19 पासून ते 23 पर्यंत जो पाऊस येणार आहे. जसं की आपण या पावसाची पूर्वकल्पना 25 जुलैच्या व्हिडिओमध्ये तोडकर हवामान अंदाज चॅनलवरती आपण दिली होती. तर आता एकंदरीत 8 आणि 9 ला संततधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात जेव्हा बरसेल त्याचे सटकारे आणि याची व्याप्ती 50% आहे. मी पहिलेही सांगितलं 50% कपात झाली आणि याची व्याप्ती एवढीच असणार आहे. भाग सोडणं, एखाद्या ठिकाणी सटकारा पडणं, एखाद्या ठिकाणी चांदणे तुम होणं, अशी कल्पना ह्या 8-9 ची होती. पण 10 तारखेपासून सूर्यप्रकाश होऊन वातावरण हळूहळू मोकळं व्हायला जाईल, उन्हाचाही चटका वाढेल आणि 90% भागांना मोकळी मिळून 10-5% भागांना तो पाऊस स्थानिक वातावरणामुळे पडू शकतो. तर त्यानंतर जी 11 आणि 12 तारीख आहे, हे 11 तारीख ही वातावरणाच्या गरमीच्या लेवलमुळे 10-5% थेंब वगैरे पडणं घडेल. जास्त काही पाऊस नाहीये. वापसा होणारी कंडिशन महाराष्ट्राने आता पाहिली आहे. त्यानंतर जो 8 आठवड्याचा गॅप आहे, म्हणजे एकंदरीत 11 पासून ते 19-20 पर्यंत ह्या आठवड्याभरामध्ये सूर्यदर्शन पूर्णपणे क्लिअर, पण त्याच्यामध्ये आडून मधून ढग निघणं अशी प्रकार देखील घडणार आहेत. पण त्याचबरोबर एक लो प्रेशर, एक चक्रीवादळाची सारखी कंडिशन, त्याला आपण लो प्रेशर म्हणूयात, कारण की मॉडेल नसेल त्याची अजूनही व्याप्ती समजली नाहीये. ते लो प्रेशर बनतंय की चक्रीवादळामध्ये रूपांतर होतंय, कारण की श्रीलंकेपासून एक लो प्रेशरचा पट्टा कन्याकुमारी पासून ते महाराष्ट्रापर्यंत प्रवास करणार आहे. सुरुवातीला 19 आणि 20च्या कालखंडामध्ये तो दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर परिसर घेत नगर जिल्हा पण तो घेणार आहे. खरं तर ही खंडामध्ये लातूरच्या जिल्ह्यांना एक गुड न्यूजच म्हणावी लागेल. कर्नाटकला मागील आठवड्यापासून व्यवस्थित पाऊस नाहीये. कर्नाटक तसेच आणखीन काही राज्यामध्ये तो पाऊस नाही, त्याबद्दल आपण नंतर हिंदीमध्ये चॅनलमध्ये ते बोलूयात. पण या लो प्रेशरमुळे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी लावल्याच्या नंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह देखील पाऊस होणार आहे. मराठवाड्यात सुद्धा भाग बदलत हा पाऊस होईल, पण तो 20 तारखेच्या नंतर म्हणजे 20 किंवा 21च्या आसपास ती कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीलंकेमार्फत येणारं लो प्रेशर ते हिंदी महासागरात जाऊन मिळेल. हिंदी महासागरातून पुन्हा ऍक्टिव्हिटीज वाढतील आणि परत कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार हजेरी राहील. मात्र त्याची व्याप्ती ही कमी प्रमाणात आहे, भाग बदलतही राहणार आहे. त्याचबरोबर हा पाऊस खानदेशामध्ये सुद्धा, खानदेशातल्या सर्व जिल्ह्यांना देखील भाग बदलत राहील. याची व्याप्ती देखील आपण पाहिली आहे. मॉडेलनुसार आपण आज सध्या चित्रीकरण पाहतोय. अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरातला हा लो प्रेशरचा पट्टा पुन्हा ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे नांदेडसह पूर्व विदर्भाला परत एकदा मेघगर्जनेचे प्रकार ह्या 20 तारखेला 21 तारखेला देखील पाहायला मिळेल. एक 10 ते 15 दिवस अगोदर ही पूर्वकल्पना का देतोय, कारण की शेतकऱ्यांना, बऱ्याचशा शेतकऱ्यांना अहमदनगर असेल, लातूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुबलक पाणी नाहीये, पण हा पाऊस त्यांना तो दिलासा देणार आहे. मी पहिलेही तुम्हाला सांगितलं आहे की यंदाचा खंड हा लानिनाचा आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या दुप्पट एक तर कमी, तीव्रता एक तर कमी आणि त्यात माल सुकेपर्यंत पाऊस हजर होणार आहे. एकंदरीत ह्याची अशी कंडिशन होती. तर चला वळूयात आपण आता पुढच्या गोष्टीकडे, म्हणजे उद्याचं वातावरण, 9 तारखेचं वातावरण कशा पद्धतीने असणार आहे. आता मित्रांनो, 9 तारखेला सुद्धा मी 2 दिवस पाऊस घाण घालणार आहे, पाऊस पडणार आहे. जसं की ज्या शेतकऱ्यांना पावसाची फार गरज नाही राहिलेली, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हा पाऊस परेशान करणार आहे. तर तो सुरुवात करणार आहे खानदेशातल्या धुळे जिल्ह्यापासून.
धुळे जिल्ह्यामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये इगतपुरी असेल, निफाड असेल, पुणे परिसरात देखील थोडा जोर वाढतोय. यामध्ये झडीसारखं स्वरूप तर कुठे मोठे जळगाव सटकरे देखील आपल्याला पाहायला मिळते. ही लेअर खरं तर गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे सरकताना दिसते, पण जळगाव याच्यामध्ये घेतलं जाईल. सकाळच्या पहारी उद्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये काही मोजक्या ठिकाणी, नांदेड, लातूर, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना सूर्यदर्शन पाहायला मिळेल. पण सूर्यदर्शनानंतर जसा जसा दिवस दुपारनंतर मावळत जाईल तशी तशी ही ऍक्टिव्हिटीजला सुरुवात होईल. त्यानंतर याही भागामध्ये भाग बदलत पाऊस आहे, कारण की 8 आणि 9 ही तारीख पावसाची आहे. पण पूर्व विदर्भाला पावसाचा जो फटका आहे तो खूप कमी प्रमाणात बसणार आहे. म्हणजे 70% भाग याच्यापासून वाचणार आहे. फक्त 25 ते 30% भागांना ही कंडिशन पाहायला मिळेल. त्यातही टक्केवारी घसरणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही. 70 ते 80% शेतकऱ्यांना हा पाऊस सोडेल, पण 20% शेतकऱ्यांना मात्र तो नक्की घेणार आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी हा मुद्दाम हजेरी लावू शकतो, अशी याची व्याप्ती आहे. त्यानंतर नाशिक क्षेत्राबरोबर जालन्यातही मोजक्या ठिकाणी उद्या पावसाचे संकेत आहेत, पण सगळ्या ठिकाणी नाहीये. सगळ्यात जास्त थोडाफार जोर म्हणा, झाकोळून येणं म्हणा, ढगाळ वातावरण राहणं म्हणा, हलके मलके सडकारे म्हणा, हा पश्चिम महाराष्ट्रातल्या भागामध्ये म्हणजे खानदेश आणि पश्चिमचा जो नाशिक पासून ते जळगाव पर्यंतचा एरिया आहे, त्यानंतर वैजापूर पर्यंत इकडे बघायला गेलं तर अजिंठा लेणी पाचोरा पर्यंत ही कंडिशन पाहायला मिळेल. आणि इकडे बघायला गेलं दक्षिण साईडला तर सोलापूर, दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही सटकारे वगैरे पाहायला मिळतील. एकंदरीत ही कंडिशन होती. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा, मात्र हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण की ऐन खंडामध्ये पुन्हा एक पाऊस, जसं की आपण 25 जुलैच्या रिपोर्टमध्ये तो पाऊस ऑलरेडी सांगितला होता, अक्षरशः त्याची प्रचिती सुद्धा पाहायला मिळते. तर मित्रांनो, सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय, धन्यवाद.